नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की घरामध्ये सर्वजण हे अतिशय चिंतेमध्ये असतात. तेव्हा आबा हे सर्वांना बोलतात, या शापाची तीव्रता तर आणखीनच वाढत चालली आहे. आता आपल्याला या शापामधनं कसं मुक्त होता येईल याचा विचार ते करू लागतात. तेव्हा सर्वजण देखील विचारांमध्ये पडलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो कला आणि अद्वैत एका देवीच्या मंदिरामध्ये गेलेले असतात आणि त्या ठिकाणचे गुरुजी हे कला व अद्वैतला बोलतात की या ठिकाणी कुकुरशांचा विधी करण्यासाठी खूप कमी लोक येतात आणि जेवढे येतात त्यातले कोणीही तो विधी पूर्ण करू शकत नाहीत, कारण हा विधी पूर्ण करेपर्यंत काही ना काही अडथळे तर नक्कीच येतात. त्याने एकदा हा विधी सुरू केल्यानंतर त्याला कसलाही अडथळा येता कामा नये. त्यानंतर आपण पाहतो की कला ही कुकुमाशांचा विधी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी रोहिणी देखील आलेली असते आणि रोहिणी ही म्हणून बोलते की आता हीच मोठी संधी आहे की विधी तर पूर्ण होऊ देत नाही, परंतु कलाला देखील मी आता सोडणार नाही. असे बोलून ती कलाच्या 4 दिशेने आग लावून तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो कला ही डोळे उघडते तर तिच्या लक्षात येतं की तिच्या चारही बाजूने आग लागलेली आहे. तेव्हा ती खूपच घाबरलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही स्वतःला वाचवू शकेल का आणि त्याचबरोबर कुकुमाशांचा विधी हा पूर्ण करू शकेल का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.